शिवसैनिक. मैं अनिलचं एक वैशिष्ट्य सांगतो की अनिल माझ्याहून वयाने मोठा आहे, पण तरी सुद्धा मी त्याला हक्काने आरेतुरे बोलतो, हक्काने आरेतुरे बोलतो. एवढा तो एक जवळचा माणूस आहे. कारण काही लोक दाखवण्यासाठी जवळची असतात आणि वेळ पडल्यानंतर तेच आपल्या विरुद्ध लढायला उभे राहतात. यांना किती दिलं तरी पोटच भरत नाही. असे सगळे मस्तवाल झालेले लोक, गद्दारी करणारे लोक, हा जो काही दादर एरिया आहे, दादर विभाग आहे, कट्टर शिवसैनिकांचा एरिया आहे. विभाग हा कट्टर शिवसैनिकांचा आहे. आणि मुद्दामून मी इकडे आलो. सभा कुठे घ्यायची तर म्हटलं खांडके बिल्डिंगच्या इकडेच घेऊ, कारण हा माझा शिवसेनेचा एक बलस्थान म्हटल्यानंतर मला या सगळ्यांचं दर्शन आणि यांचे आशीर्वाद पाहिजेच. ते आशीर्वाद मी घ्यायला आलेलो आहे. आणि मला खात्री आहे की निवडणूक कोणाला मत द्यायचं हे तुम्ही ठरवलेलं आहे ना. कारण आपला गद्दार तर त्यांनी पळवलाय आणि मुद्दामून गोंधळ होण्यासाठी आपली जी निशाणी होती त्याचा मी उल्लेख पण करत नाही. जी निशाणी होती ती सुद्धा चोराच्या हातात दिलेली आहे. मग आपल्या हातात काय आहे? नीट काळजीपूर्वक बघायचं. कारण मला आता असं कळलंय की काही ठिकाणी खोके उघडले गेलेत, खोक्यातला जो काय माल तो वाटायला लागलेत. पण अशाही तक्रारी आल्या आहेत की ती खोट्या नोटा वाटतायत. मग त्याच्यात सुद्धा जुमलाच आहे. मतदान करावं म्हणून काही ठिकाणावर ज्या तक्रारी आल्या आहेत की पैशाचं वाटप होतोय, हे जुमलेबाज जे आहेत ते खोट्या नोटा वाटतायत, अशाही तक्रारी आल्या आहेत. पण मला एक सगळ्यांना सांगायचे की मतदार आता पेटलेला आहे. अगदी ग्रामीण भागात सुद्धा अनेक जणांनी खोके उतरूच दिले नाही गावामध्ये. त्यांना सांगितलं दारच उघडायचं नाही, उघडलं तर याद राख, गेट आउट. त्यांना हाकलून दिले. हे हा असा शापाचा आणि पापाचा पैसा लुटलेला पैसा आम्हाला नका देऊ. आणि एका जिद्दीने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश पेटलेला आहे. आणि 4 तारखेला नरेंद्र मोदीजी, तुम्हाला मी आजच आमंत्रण देतोय. आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाच्या शपथविधीला तुम्ही या. हे आज मी त्यांना निमंत्रण देतोय. हे मी निमंत्रण आज का देतोय? तुम्ही म्हणाल तुम्हाला आत्ता देण्याची काय गरज आहे? कारण काय असतं, खुर्चीवर माणूस बसलेला असतो तोपर्यंत त्याचं महत्व असतं, नंतर त्याला कोण विचारत नाही. पण मला मुद्दामून नरेंद्र मोदी आणि अमित शहाना आपल्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला बोलवायचंय. कारण त्यांना दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही ज्या काही 10 वर्ष थापा मारल्या, आता खरं 4 जून नंतर देशाचे अच्छे दिन सुरू होत आहेत. आणि म्हणून मोदीजी आणि अमित शहाजी, तुम्ही आम्हाला लुटलत, आम्हाला छळलं, तेवढं खूप झालं. आता जसे आमचे उद्योगधंदे गुजरातला पळवलेत तसे तुम्ही सुद्धा गुजरातला जा आणि तुमच्या घरात निवांत पडून राहा आणि तुम्हाला शांत झोप लागो, अशा शुभेच्छा मी मोदी आणि शहाना देतो. आणि तुम्हाला सगळ्यांना अनिल देसाईच्या विजयाची जबाबदारी देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दक्षिण मध्य मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी ही सभा घेतलेली आहे. अनिल देसाई यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही सभा घेतली. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.